मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर. टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर, तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन. तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात. एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरती राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवरती गुन्हा दाखल, तर संशयित आरोपींमध्ये मविया नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी एका व्यासपीठावरती येणं टाळलं. भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला भेट देऊन सुरेश धस नारायणगडाकडे रवाना. पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा मेडिकल बोर्डाने पोलिसांना पाठवला अहवाल. गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून पोस्टाने अहवाल पाठवल्याचं समोर. अहवालानंतर रुग्णालयावरती कारवाई होणार का याकडे लक्ष. राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू. जानेवारी ते मार्च महिन्यात मराठवाड्यात तब्बल 269 शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन. आरएसएसच्या कार्यालयाला हात लावायचा कोणाचा दम नाही. हिंमत असेल तर कार्यालयाचं कुलूप तोडून दाखवा. आमदार संदीप जोशी यांचं हर्षवर्धन सपकाळांना आव्हान. राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचं अध्यापन अनिवार्य असणार. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील प्रकार. नख तुटू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण.